प्रेमळी आईचा गाजतयो सोहळा ना पनवेल कोळीवारा निघाला ठरल्याला प्रेमळी आईचा गाजतयो सोहळा ना पनवेल कोळीवारा निघाला ठरल्याला प्रेमळी आईचा गाजतयो सोहळा ना पनवेल कोळीवारा निघाला ठरल्याला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आई एकविराला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय पाहतोय प्ले बॉयज ग्रुप आयोजित सूर्योदय चषक पर्व पहिलं डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. येतोय चेंडू सीमारेखावार चौकार. पाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या प्रशांत घरत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर. दुसरीकडून ऋतू 11 डोंगरपाडा संघ खऱ्या अर्थानं एक भला मोठा संघ दिविशा तेजस 11 या संघाला पराभवाची धूळ चारत तो आत्मविश्वासानं जयू दुर्गेश 11 अर्णाला ह्या संघाच्या विपक्षात खेळत असताना 2 विनर संघ आहेत आणि 2 विनर संघातील ही लढत पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पहिल्या 4 मध्ये 7 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे जयू दुर्गेश 11 अर्णाला संघ. प्रशांत घरत पहिल्या चेंडूवर 4 धावेनंतर आता पुन्हा एकदा येतोय चेंडू सीमारेखावार. ऑफसाईडच्या दिशेने अजून एक चौकार. पाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. वंडू शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी 11 धावा धावफलकावर येतात. पुन्हा एकदा लोअर फुल टच. पुन्हा एकदा प्रहार आहे. कॉम्बिनेशन फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु येतोय बॅक टू बॅक अजून एक चौकार. चौकारानं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफलकावर आहेत. आईला सजवून जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवूनी आई तुझ्या पालखीला गुलाल उदलीला ना पनवेल कोळीवारा निघाला काढल्याला आई तुझ्या पालखीला गुलाल उदलीला ना पनवेल कोळीवारा निघाला. भूपेश आहे दुसरं षटक. पहिलं षटक किशोरदादा पाटील महागडा षटक. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफलकावर येत असताना 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 16 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात. त्यानंतर पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये भूपेशला तो सन्मान दिला जातोय. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. खरं तरी क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत यावेळी चांगल्यारीत्या फील्ड. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना पहिल्या 3 मध्ये 3 धावा धावफलकावर. भूपेश आणि बिपोशच्या विरोधामध्ये 2 खेळाडू. प्रशांत घरत स्ट्राईक एंडला. दुसरीकडून दर्शन हिरे डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगानं. फेकीत ती नेकी नव्हती. तुर्तास रन कंप्लीट केली जाते. 1.4 चेंडूंचा खेळ 19 धावा धावफलकावर. 2 to go. बाफुड लावून पुन्हा एकदा टॅपच्या सायनं खेळलाय. धावचीतची संधी आणि येतोय पहिला गडी धावचीतच्या रूपानं दर्शन अहिरे. बॅक टू द पार्ट. तुझे डोंगरावर प्रेम की पामावर
अगदी डोळ्यावर थँक्यू. न्यू बॅटर विकास धसकर चिका येतोय. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा धाफाक्यावर येत असताना शेवट पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमध्ये 20 धावा धाफाक्यावर. पहिल्या 6 चेंडू चांगली सुरुवात होती, 15 धावा. त्यानंतर भूपेशनं त्या खऱ्या अर्थानं धाव्यांना रोख लगावले. दुसरं षटक 5 धाव्यांचं त्या बळावर. पहिल्या 12 चेंडूमध्ये 20 धावा धाफाक्यावर आहेत. विकास धसकर एकीकडे, दुसरीकडून प्रशांत घरत. पप्प्या तिसरं षटक वैयक्तिक प्रथम, सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. पहिला चेंडू चांगल्यारीत्या फील्ड, धावचीची संधी. विकास धसकर जसा येतोय तसा आता त्याला परताळावं लागतंय. अजून आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर कृपा मावर अगदी डोळ्यावर. थँक्यू. मार्क येतोय न्यू बॅटर. 2 गडी डगआउटच्या दिशेने जात असताना डावकर फलंदाज आहे मार्क. समोर प्रशांत घरात. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड, सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना आतापर्यंत 21. 2.2 चेंडूंचा खेळ. पप्प्या तिसरं षटक आपलं सांघिक वैयक्तिक प्रथम. यावेळेला चुकी, आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. यष्टी रक्षक भूपेश ज्याकडून चुकी आणि चुकीच्या रूपांतरानं 1+1 2 धावा अतिरिक्त धावेने धाफाकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धाफक 23 धावा ह्या धाफाकावर येत आहेत. दुसरं षटक धाव्यांना रोख लगावलं होतं. पप्प्यानं आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रभावित करणार होतो मारा. पुन्हा एकदा ती चेंडू गॅदर झाला नाही, परंतु शरीराला आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. प्रशांत घरत. संपूर्णतः वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे. द फायटर जेट ऑफ वसई तालुका क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा राजा म्हणून प्रत्येक जण आज प्रशांत घरतकडे आपण पाहायला गेलं तर एक गर्वाने पाहत असतोय. असा तो खेळाडू आज आफ्टर लॉंग टाइम अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रशांत घरत पुन्हा एकदा या अगोदरच्या मॅच मध्ये प्रभावित करणारा तो खेळ. पुन्हा एकदा आतापर्यंत वैयक्तिक 3 चौकार प्रशांतच्या बॅट मधून आल्यात. चांगला खेळ मैदानामध्ये प्रशांतचा देखील आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 27 धावा धाफाकावर. सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 28 धावा धाफाकावर. ऐकूयात डीजे मयूरला. वीरा माऊली, एक वीरा माऊली, एक वीरा माऊली, नागरी पोल्यांची सावली. एक वीरा माऊली, एक वीरा माऊली, अगरी कोणी लोकांच्या भागेला भावली. 33 धावा धाफाकावर. मार्क चांगल्यारीत्या आतापर्यंत खेळ मार्कचा देखील आपण पाहिलाय. यंगस्टर खेळाडू आहे आणि सातत्यानं एक भल्या मोठ्या संघामध्ये जय दुर्गेश 11 ह्या संघामध्ये मार्कनं आपली जागा काय आहे ते सातत्यानं दाखवून देण्याचं त्यानं देखील ते काम केलंय. टॅपच्या साह्यानं सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना आतापर्यंत
35 धावा धाफकावर आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आतापर्यंत 35. चांगलं एक मजबूत परिस्थितीमध्ये आतापर्यंत जयू दुर्गेश 11 अर्णालाचा संघ आहे. पुन्हा एकदा ती चुकी आउटसाइड द लेग स्टंपचा मारा जास्तच बाहेर होता आणि त्यामध्ये येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. प्रशांत घरात ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णवेळा. ऐकूयात डीजेला. रोहित पाटील 37 धावा धाफकावर आहेत. शेवटच्या चेंडूवर किती धावा धाफकावर बनवल्या जातात. पुन्हा एकदा लो किशोर दादा पाटील चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. तुर्तास 1+1 पुन्हा एकदा त्या 2 धावा धाफकामध्ये येत असताना 39 धावा धाफकावर आहेत. शेवटचा चेंडू खेळ बाकी असताना यावेळेला अतिरिक्त धावा ह्या धाफकामध्ये ऋतू 11 डोंगरपाडा संघाच्या खऱ्या अर्थानं त्या डोकेदुखी प्रत्येक खेळाडूच्या करत आहेत. शेवट पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड करत असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ धाफकावर 41 आहेत. येणारे 24 मध्ये 42 धावांचं एक भलं मोठं आव्हान ऋतू 11 डोंगरपाडा संघासमोर आहे. तुर्तास 2 पराभूत संघ आणि 2 पराभूत संघातील नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय. जीवदानी माऊली फुलपाडा विपक्ष दिविशा तेजस 11. आदरणीय सन्माननीय ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थात प्रशांत दादा गाडीगावकर आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला या दोन्ही कर्णधार थँक्यू डीजे. एका बाजूला ऍपल लाईट आहे, ऍपल लाईट आणि दुसऱ्या बाजूला प्ले बॉयज. कोण कॉल करणार? चालेल ओके. ऍपल लाईट आणि प्ले बॉयज आणि प्ले बॉयज झालाय. आम्ही समजू शकतो दडपण आहे. सो विमल टॉस जिंकला काय निर्णय असेल? अच्छा तू जिंकलाय. प्ले बॉय जीवदानी माऊली टॉस जिंकला काय निर्णय असेल? सांगतो 2 मिनिट. चला खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सना. बट मेक शुअर करा नेक्स्ट टाइम पासून तुम्ही निर्णय विचारून या. टॉस जिंकला जीवदानी माऊली. निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल. दडपण मोठं आहे कारण 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आता नॉकआउट खेळणार आहेत. कारण ही इथून जिंकणाऱ्याला एक संधी निर्माण होणार आहे तर एकाला या स्पर्धेबाहेर व्हावं लागणार आहे. सो स्टे ट्यून्ड विथ DBN लाईव्ह. प्ले बॉयज ग्रुप सूर्योदय चषक 2026. थँक्यू. ओटी कॉमेंट्री बॉक्स. चला सामन्याला सुरुवात. 42 धावांचं एक भलं मोठं आव्हान धाफकावर आहे. पहिलं षटक ॲलन कोहली आणि त्याच्या विपक्षात 2 सलामीवर बॅटर. एकीकडे पप्प्या आहे दुसरीकडे अमर आहे. या अगोदर एक भल्या मोठ्या संघाला 30 धावांचा तो पाठलाग होता आणि यशस्वीरित्या ऋतू 11 डोंगरपाडा संघाला त्या धावांचा पाठलाग केला होता. अर्थातच तो आत्मविश्वास त्या प्रकारची ती कुवत ती क्वालिटी खऱ्या अर्थानं त्या संघामध्ये आहे. परंतु आता अजून थोडंसं वरचढ आहे, थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे आणि त्या जीवदानी माऊलीने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दिविशा तेजस 11 आपण बॅटिंगसाठी तयार राहायचंय.
रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. येस, थँक्यू डीजे मयूर. आणि लवकरच येतोय रामनवमीचा सण देखील. मच्छच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. ऑनसाईडच्या दिशेनं आक्रमण करण्याचा तो प्रयत्न. सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना धाफाकावर आतापर्यंत 2 धावा आहेत. चार चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफाकावर. 42चा पाठलाग कराय, 42 धावा या धाफाकावर बनवायच्यात. आणि तितकीशी चांगली सुरुवात आतापर्यंत ऋतू 11 डोंगरपाडा संघाची नाही आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 3 धावा धाफाकावर. अलन कोळी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा धावचीची संधी. अजून एक गडी धावचीच्या रूपानं. माझ्या साईला भेटायला तुम्ही अडलं बोलवलं साईला, हे मनाला तो पालखी घेऊन गेली अडल्या मला मी पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 3 धावा धाफाकावर येत आहेत. न्यू बॅटर दुसरीकडे किशोरदादा पाटील. पहिला चेंडू डाऊन ग्राउंड तितक्याच चांगल्यारीत्या फील्ड. मयूर घरात होता. 42चा पाठलाग आणि आक्रमण करणं खऱ्या अर्थाने यावेळेला गरजेचं आहे. ऑनसाईडच्या दिशेनं डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना 4 धावा धाफाकावर आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ. किशोरदादा पाटील या अगोदरच्या मॅच मध्ये तो चांगला खेळ आणि त्या बळावर त्याच्या खांद्यामध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ती आकर्षित करणारी ती जर्सी पाहतोय. परंतु ह्या मॅच मध्ये थोडीसे डिफिकल्ट टास्क आणि त्यावेळेला त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. लेट कट सिंगल धाव धाफाकामध्ये येत असताना आतापर्यंत 5 धावा धाफाकावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. पहिल्या 3 मध्ये 3 धावा धाफाकावर येत आहेत. 2 आल्या विकास. 5 धावा सांघिक धाफाकावर. 3 मध्ये 2 धावा धाफाकावर येत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू प्रशांत घरत चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. पुन्हा एकदा कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल तुर्ताच कंप्लीट. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावा धाफाकावर. 42चा पाठलाग आणि करण निजाई एक बेस्ट फिल्डर म्हणून करणकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. VVPL वसई विरार प्रीमियर लीग आणि त्यावेळेला पकडलेला तो झेल करणचा खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आठवणीत आहे. अतिशय शानदार रित्या तो फील्ड केला होता. परंतु मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिला चेंडू रविकांत घरत. 3रं षटक मार्गस्थ आहे. पंचांना प्लेयरचा रिव्ह्यू आहे, टीम रिव्ह्यू आहे आणि पंचांना चॅलेंज केलं खरं जात आहे. थोडासा वळण घेणारा तो चेंडू होता आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय नक्की चेंडू कुठे आला. लेग ब्रेकचा प्रयत्न होता. थोडासा बाहेर येणार तो चेंडू, परंतु त्यानंतर पंच विचार विनिमय केला जातो आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. फेअर डिलिव्हरी म्हटलं अर्थातच निर्धाव चेंडू. 42चा पाठलाग करत असताना आतापर्यंत थोडासा ऋतू 11 डोंगरपाड्याचा संघ थोडासा पाठी आहे, परंतु यावेळेला अतिरिक्त धाव. यावेळेला वाईट आहे. पंचांना 2 हात ते फैलावल्यात. अर्थातच अतिरिक्त धावेने धाफाकावर येत असताना यावेळेला किरण घरात यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे.
सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर 8 धावा आहेत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. 42चा पाठलाग आणि त्या 42चा पाठलाग करत असताना यावेळेला येतोय चेंडू ऑन साइडच्या दिशेनं 147च्या रफ्तारानं सीमारेखा पार. येस थँक्यू डीजे मयूर. 12 धावा धाफकावर. कॅप्चर साईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला धावचीची संधी आहे. अजून एक गडी बाद. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मॅचचा पारडा आपण पाहायला गेलं तर थोडस एकतर्फ जात आहे. 42 धावांचा तो पाठलाग होता आणि 42 धावांचा तो पाठलाग करत असताना ऋतू 11 डोंगरपाड्याचा तो संघ प्रयत्न करतोय. किशोरदादा पाटील असेल प्रत्येकाचा तो चांगला प्रयत्न राहिला परंतु तिथून तितकंच यश येत नाही. खऱ्या अर्थानं ती ॲक्युरेसी जयू दुर्गेश 11 अर्णाला संघ सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये त्यामध्ये आपण पाहिला आणि त्या प्रकारचा आज मैदानामध्ये खेळ पाहिला. प्रशांत घरतचा तो खेळ आपण पाहिला. मार्क्सचा त्या प्रकारचा आपण तो खेळ पाहिला. रविकांत घरत त्यानंतर ॲलन कोळी असेल विकास धसकर गोलंदाजी मार्कवरती धार आणि त्या बळावर थोडासा सामना आतापर्यंत एकतर्फा राहिलाय. मयूर घरत शेवटचं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू थोडासा अतिरिक्त बाउन्स आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. क्रिकेटला खऱ्या अर्थानं आता एन्जॉय केलं जात आहे. बाफूट लावून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण निजाई. धावचीची संधी आणि अजून एक गडी रनआउटच्या रूपानं येतोय डगआउटच्या दिशेनं. 14 धावा धाफकावर. अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 15. शेवटचं 4 चेंडूंचा खेळ बाकी. ऋतू 11 डोंगरपाडा संघ पुन्हा एकदा तो उल्लेख करावासा वाटतोय. खऱ्या अर्थानं एक भोला मोठा संघ वसई तालुक्यातील एक मोठी स्टार कास्ट म्हणून डिव्हिशा तेजस 11 संघाकडे पाहिलं जातं आणि त्या संघाला पराभूत करत असताना तो आत्मविश्वासानं मैदानात जयू दुर्गेश 11 अर्णाला या संघाच्या विरोधात खेळत होता. परंतु यावेळेला काय आहे किशोरदादा पाटील एक आगळ्या वेगळ्या शैलीनं मिस्टर 360 क्या बात आहे. किशोरदादा पाटील चांगला प्रयत्न आहे परंतु तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी. येथून पहिला विजय होणारा संघ टॉप 8 मधील लढाई JKCC अर्णाला विपक्ष अर्णाला मधील ही भिडत होणार आहे. टॉप 8च्या दिशेने होणारी ती लढत परंतु हार्डलक टीम ऋतू 11 डोंगरपाडा संघ आपल्याला देखील पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम जयू दुर्गेश 11 अर्णाला. नेक्स्ट मॅच चला दोन्ही संघ आपण आपापल्या पोझिशन मध्ये मित्रांनो